यावेळेस आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। सुप्रियाताई, आपण बघतोय हे फोटो जे आहेत ते हादरवणार आहेत, काय प्रतिक्रिया आहे आपली? कारण महाराष्ट्रानं याआधी अशा पद्धतीचा क्रूर अत्याचार कधीच पाहिला नव्हता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। विक्षिप्त मानसिकता म्हणजे मला माझ्याकडे शब्द नाहीये, ज्या क्रूर पद्धतीने ही हत्या झाली हे म्हणजे माणुसकीला लाजवणारी, माणुसकीला। आणि ह्यांना हसण्यासारखं काय? घाणेरडे लोक आहेत हे, म्हणजे हसतायत काय लोकांवर? म्हणजे ही माणुसकीचा अपमान आहे। या लोकांना जाहीर चौकात फाशी नाही, माझा ऍक्च्युली इतका राग येतोय बघून, माझ्याकडे शब्द नाहीत, पण आपल्या मराठी संस्कारामुळे मी आवडते स्वतःला आता अगदी इतकं, म्हणजे माझा राग आता मस्तकाला गेलाय। मला असं वाटतंय आपण का सहन करतोय सगळं? अगदी का नाही या कोर्टात, फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये जाऊन त्यांना चौकात फाशी दिली पाहिजे सगळ्यांच्या समोर, समाजाच्या समोर। अगदी घाणेरडे गलिच्छ लोक आहेत ते, आणि ह्यांना प्रोटेक्ट करताय। ह्यांच्या मागे जे लोक आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे। हेच तर आम्ही मग किती दिवस म्हणतोय, काय नैतिकता राहिली आहे की नाही यार महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा समाजामध्ये? 4 लोकांच्या गलिच्छ कारभारामुळे बीडचं नाव खराब होतंय, परलीचं नाव खराब होतंय, महाराष्ट्राचं नाव खराब होतंय, आणि या लोकांना प्रोटेक्ट करण्याचं काम करतंय सरकार। अगदी कोणी यांना एवढी सत्ता दिली? सुप्रियाजी, या आरोपींना फाशी होण्यासाठी आता बघा जरा, कोणीतरी जाऊन पत्रकारांनी पाहिलेत, सरकारने पाहिले पाहिजेत। जो पत्रकार तिथे रिपोर्टिंगला गेलाय तो ओक्साबोक्शी रडलाय बीड नंतर आल्यानंतर। सगळ्या चॅनलचे लोक, आम्ही जे कोणी गेलोय त्या आईचं मुलं बघून म्हणजे असं इतकं गैरवरून येतं। आणि सत्ताधाऱ्यांना हे ठीक वाटतं, यांच्या कुणाच्या जीवावर हे करत होते हे सगळं? कुठली तरी सरकारी यंत्रणा त्यांना मदत करत होती ना? सुप्रियाताई, हिंमत कशी होते यांना सुप्रियाताई वागायची? आणि आपल्या महाराष्ट्रात, सुसंस्कृत महाराष्ट्रात एवढा गलिच्छ कारभार चालला होता। सुप्रियाताई, एक गोष्ट लाज इथं वाटली पाहिजे या सरकारला, यांना तातडीने फास्ट ट्रॅक कोर्ट मधून फाशी द्यायला पाहिजे। एक गोष्ट इथं निदर्शनास येते की हे जे आरोपी ही हत्या करत होते, मारहाण करत होते, त्यावेळेस ते हसत होते, आणि त्यामुळे त्यांनी या आधी अशा गोष्टी केलेल्या असाव्या, त्यांना सवय असावी असं इथं दिसतंय। इतकी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती रसातळाला गेली असं म्हणावं लागतंय। आणि तरीही या ठिकाणी कोणताही राजीनामा, मला वाटतं सुप्रिया सुळे यांच्याशी आपला जो संपर्क तुटलेला आहे त्या काही तांत्रिक अडचणीमुळे। पण बघा, जेवढ्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या ज्या भावना आहेत त्या सुद्धा आपण बघतोय की आपल्यातला माणूस जिवंत आहे का? आरोपींच्या भावना मेल्या होत्या असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे, तर सुप्रिया सुळेंनी देखील म्हटलेलं आहे की ह्यांच्यामध्ये माणुसकी शिल्लक राहिलेली नाही, आणि कशा प्रकारे बीडमधील कायदा सुव्यवस्था संपूर्ण यंत्रणा ही रसातळाला गेलेली आहे